स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन दिवशी सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळची वेळ आहे आणि आपण आज जे तुम्हाला काय दाखवणार आहे मित्रांनो, की मी किती 4 दिवस झाले असेल त्या दिवशीपासून मी आज व्हिडिओ एक पण नाही बनवला. तर आज मी काय केलं ते सांगणार आहे. तर 4 दिवस अगोदर आपण व्हिडिओ टाकलेला होता की मधमासे कसं आपण आपले टरबूजचे पूर्ण प्लॉट आहे ना याच्यामध्ये फुलावर मधमाशांचा मेन रोल असतो. मधमासे येतील फुलांवर तेव्हाच तुमचे फळ जास्तीत जास्त लागणार असं. तर त्याच्याविषयी व्हिडिओ बनवला होता. तर बघा आता आमच्या समोर आता एक बॉटल आहे. कसली बॉटल आहे? याच्यामध्ये मी गोड आणि इलायची चांगल्या प्रमाणे विरघळवून असे बरेच ठिकाणी 5-6 बाटल्या टांगून ठेवले. त्याच्याने काय झालं की 2 ते 3 दिवस एक पण मधमाशी दिसली नाही ना, त्याच्यानंतर मधमाशी जाम आता आहे. तर चला तुम्हाला दाखवते मधमाशी आहे का नाही ते. आता बघा इथंच एक फिरत आहे, तुम्हाला दाखवतो मी. बघा बघा इथं फुलावर आहे बघा, ती पडून गेली आहे बघा. कुठं गेली? बघा बघा बघा, आली 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 पायाजवळ. बघा बघा फिरते इथंच आहे बघा. ह्या फुलावर गेली आता बघा तुम्ही. बघा एकदम चांगल्या प्रमाणात बघा इथं आहे. तर असे बऱ्याच ठिकाणी सगळीकडे मधमासे दिसत आहेत आता. कारण की कॅमेऱ्याने ते तुम्हाला लांबून नाही दिसतील, कारण की मधमासे एकदम लहान असतात ना त्याच्यामुळे. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की ह्या बाटल्या लावल्या त्याचा मला फायदा झाला काय असं. थोडं आतमध्ये जाऊ, सावकाश जावं लागेल, कारण की बघा ना जास्त प्रमाणात अशी वेलं जिकडं तिकडं झालेली आहेत ना, पाय ठेवायला जागा नाही असं. फळं पण यायला चालू झाली बघा. इथं आता बघा मधमाशी पळून गेली ती. तिकडे आहे तिकडे आहे, जाम आहेत. मोठे मधमासे आहेत, ते पण आहेत, बारके पण आहेत. मोठे ते साधारणपणे लांबून पण दिसतात आणि बारीक असतात ना, ते दिसत नाही लवकर. बघा इथं आता एक उडत आहे मधमाशी बघा, ती गेली तिकडे पडत. बघा हे दुसरे फिरतात ते लहान एकदम, ते साधारणपणे डोळ्याने पण नाही दिसत. कॅमेऱ्यामध्ये कुठे तुम्हाला दाखवू. तिकडे एकदम साईडला चला, तिकडे जाम असे आहेत मधमाशी बघा. इथं आता आली होती एक, इथं पण फिरत आहे बघा. आपण इथं बघा, पाय ठेवायला मला जागा नाही. आणि ह्या साईड इथं आपला जो प्लास्टिक पेपर होता नाही ना, त्याच्यामुळे बघा बऱ्याचपैकी फुलं किती आलेली आहे बघू शकता तुम्ही. ही बघा फळं पण लागायला चालू झालेली आहेत बघा. तर लास्टमध्ये तिकडेच जाऊ, कारण की तिकडे ऊन चांगला पडतो. आणि बघा इथं मधमाशी आली, तुम्हाला दाखवून देतो मी. तर फुलावर ना मला मोठे मधमासे तेच दिसत आहे जास्त करून. कारण की बारीक आहे ना, ते दिसत नाही. मोठे जास्ती आहे, कारण की लांबून पण दिसतात. आणि जाम आहे तिथं, तर जामच असं बघा. इथं आहे तिकडे आहेत बघा. मला तर जाम दिसत आहे तिकडे पण. बघा तुम्ही आता जस्ट इथे एक आली आहे बघा. बघा काय तर परत पण आहे ना बघा. कलिंगड बघा किती मोठं झालेलं आहे बघू शकता तुम्ही. बघा मधमाशी जाम आहेत हा. आपण तिकडे एक बाटली लावली होती, तिथं एक बाटली लावली होती. एक तिकडे आहे, एक इकडे आहे आणि एक तिथं आहे. म्हणजे किती असेल, 5 ते 6 बाटल्या लावून घेतलेल्या आहे बघा. जाम आहे हा. बघा इथं पण किती मोठा असा टरबूज बघू शकता तुम्ही. इतका मोठा टरबूज टरबूज टरबूज. आणि याच्या पण जास्त मोठा इथं आहे, ते तुम्हाला नाही दाखवते, ते राहू दे, नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवू. आजचा व्हिडिओ मेन आपल्या मधमाशीसाठी आहे. बघू शकता इकडे पण जाम आहे आता बघा.
मधमाशी कशी उडत उडत फुलामध्ये येते, दोन फिरतात बघा. तर बघा असं आपला जसं तर प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतच असतं तुम्हाला आपला प्लॉट जो आहे तो. तर बघा इथं पण एक बाटली लावलेली होती मी. याच्यामध्ये ना मला दही पण ॲड करायची होती, पण मी दही नाही टाकली. तरी पण चांगला जसा वास येतोय. आहेत ना, त्यांना भोपळे लागायला चालू झालेलं आहे बघा. जास्त अशी फुल येतात बघा ना, तिथून इथपर्यंत. ह्या साईडने बघा आता छोटे छोटे भोपळे लागायला चालू झाले बघा. इथं आता बघा हा भोपळा आलाय. इथं तिकडं पण आहेत. इथं एक भोपळा आलाय वाटतंय बघा. इथं एक भोपळा आलाय आणि तिथं पण आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेला आता एवढे एवढे भोपळं लागून जातील. आणि सगळीकडे आता फुलं जोराने यायला चालू झाले. काहीच अशी झाडं आहेत की ती म्हणजे असे त्यांची वाढत नाही होत, जसंचे तसेच आहेत पडून. अशी झाडं आहेत तरी पण काही बघा आता हे वेल किती लांब आहे तरी पण त्याला कलिंगड लागलेलं आहे बघा. इथं असं आहे म्हणजे त्यांची वाढ पूर्ण झाली असेल बघा. इथं पण एक डब्बा आहे असं, त्याच्यामुळे त्यांची वाढच संपून गेली असं वाटतंय. आणि जे लवकर वाढले त्यांना कलिंगड जास्त प्रमाणात लागतील असं वाटतंय, कारण की फुल जास्ती आलं ना, लांब वेल आहे त्यांचा. असं तर बघा सगळीकडं मधमासे पण आले आता बघा. इथं पण मधमासे फिरतोय आता, ह्याच्यामध्ये आहे बघा. ही बघा बघा तुम्ही, इथं पण मधमाशी आता फिरत आहे आतमध्ये बघा. मित्रांनो यंदा आपण कलिंगडची पूर्ण पीक घ्यायला स्टार्ट केलं. बघू ह्याच्यातून मला काय फायदा होतो काय, नाहीतर परत अजून करू. जास्त अशी जागा वेळून घेऊ आणि जास्त असं कलिंगडची रोपं लावू. काहीतरी बघू, पण यांच्यामध्ये तर पहिला मला काहीतरी भेटू दे नॉलेज, मग बघू. एवढे पूर्ण माझी कलिंगडची जागा म्हणजे तर आजच्या व्हिडिओ इथे ठेवू की आपला आजचा व्हिडिओ काय होता की काय पण तुम्ही फळाचे रिलेटेड अशी झाडं लावत असेल त्याच्यावर मधुमाखी नाही आणि फूल कमी असेल तर मधमाशीचा मेन रोल असतो. आणि मधमाशी तर पाहिजेच तेव्हा जास्त फल येतात. तर मी काय युक्ती केलेली आहे आणि काय जुगाड केलेला आहे तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये, पण आत्ता पण मी दाखवलं आहे असं करायचं असतो. तर चला आजचा व्हिडिओ इथं ठेवू. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जो कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून तुम्हाला मी परत नवीन व्हिडिओ अपलोड केली की तुम्हाला लवकर भेटून जातील. चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये आपण.